आता जाऊयात नवी दिल्लीतल्या जंतर मंतरवरील आंदोलन चिघळलंय। विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला तरी देखील सरकारने दखल न घेतल्यानं उद्धव ठाकरे संतप्त झाले। सरकारने विद्यार्थ्यांशी चर्चा केली असती तर आंदोलन चिघळलं नसतं, मात्र सरकार विद्यार्थ्यांशी क्रूरपणे वागलं अशी टीका उद्धव ठाकरेंनी सरकारवर केली आहे। तर लहान मुलांमध्ये देखील आता सरकारच्या विरोधात असंतोष आहे आणि तोच आता बाहेर यायला सुरुवात झाली आहे असा हल्लाबोल देखील ठाकरेंनी केलाय। उद्धव ठाकरे यांनी काल जंतर मंतरवर जात अभिजित दिपके आणि कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला। त्यानंतर आज त्यांनी नवी दिल्लीमध्ये सकाळी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला। इस बेरहमी के साथ सरकार इनके साथ पेश आ रही है या सुलूक कर रही है, ये कोई प्रजातंत्र का लक्षण नहीं है। अब बहुत सारे लोग कहने लगे कि इनसे तो अंग्रेज अच्छे थे, ऐसी बात क्यों करने लगे लोग। तो इसका मतलब ये है कि आज जो भी सत्ता में है शायद उनके दिमाग में हवा चली गई है और वो हवा निकालने के लिए जनता को वक्त नहीं लगता है। अगर कोई भी आंदोलन करता है तो सरकार का कर्तव्य बनता है कि उनके साथ जाकर बात करे, उनकी वो क्या कहना चाहते हैं। अगर उनकी कुछ गलतफहमी होगी तो गलतफहमी दूर करना सरकार का कर्तव्य होता है और इस सरकार ने वो नहीं किया। अगर पहले दिन इनके साथ बात करते तो बात यहाँ तक नहीं बढ़ती। मला असं वाटतं आता लोकांना रस्त्यावरती यायचंय, लोकांना रस्त्यावरून व्यक्त व्हायचंय, त्याच्यामुळे त्यांना त्याच्यापासून कोणी अडवू नये। कालसुद्धा तुम्ही बघितलं, म्हणजे मी तिकडनं निघाल्यानंतर एक 9 वर्षाची मुलगी, तिची बहीण, तिचे वडील, मुंबईच्या आंदोलनात अगदी कडेवरती घेतलेली लहान मुलं, त्या खांद्यावर घेतली अशी लोक यांना रस्त्यावरती यायचे। आता त्यांनी येऊ द्या, कारण हे जे काय आहे हे अचानक हा उफाळून आलेला असंतोष नाही, हा गेल्या 12 वर्षात साठलेला असंतोष आता उफाळून बाहेर पडतोय। तो पहिला येऊ द्या बाहेर।